घ्या चला. बावधन खिलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नाथ खिलार जातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता तुमचा बेंदूर येतो. अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात प्रसिद्ध असणारा हा बेंदूर 27 तारखेला येतो आणि तर सर्वांना आपण लाईव्ह करणार आहे. तर त्या माध्यमातून सर्वांना पाहायचे आणि बऱ्याच लोकांना आपल्या सबस्क्रायबर केलं नाही आपल्या चॅनलला. त्या माध्यमातून आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की सर्वांना सबस्क्रायबर करा. जवळची काय मंडळी राहिली आहेत आपली आणि आपलं 1 लाख फॉलोअर्स हे 8 दिवसात पूर्ण होतील. आता 98,000 फॉलोअर्स झालेले आहेत आपले. सबस्क्रायबर करा आणि फॉलो करा आपल्या चॅनल बावधन खिलारला. आणि त्याच माध्यमातून आज आपण बैल आणलेला आहे सचिन दादांना. तर त्याचा पहिला परिचय सर्वांना माहिती आहे. प्रसिद्धी ती आता महाराष्ट्र अख्खा ओळखली त्यांना. तरी आपण त्यांचा परिचय घेऊ. नमस्कार सचिन. नमस्कार. आपला आपल्या चॅनलला परिचय करून द्या पहिला. माझं नाव सचिन दादा ठोंबरे बावधन. माझा मोबाईल नंबर 9545585933. बरं, आता आपली बावधनच्या बेंद्रानिमित्त ह्या वर्षीची ही नामांकित खरेदी. हो. तर असं काय ठरलं होतं अचानक आणायचं बैल? काय नियोजन झालं कसं काय? ना अचानक ना तसं आपलं बरेच दिवस झालं बैल बघायचं चाललं होतं. बरं. आम्ही बरेच दिवस झाले 2 महिने झाले बैल शोधत होतो. पण बैल काय तसा आपल्याला पाहिजे असा गावत नव्हता. म्हणजे आता आपल्याला बैल कसा पाहिजे होता? आपल्याला बैल म्हणजे कसं आपल्याकडे पहिला बैल सर्जा म्हणून होता. बैल बेंद्रात बुजूर होता. बरं. माणसं वाट बघत थांबायची तो बैल येतो होय. कवाशी बैल येतो बेंद्रात म्हणून. तसा बैल आपल्याला पाहिजे होता म्हणून आपण घेतला. पण हाही तसाच आहे. म्हणजे त्या बैला सरच्या बैलाची आज आठवण होती तेव्हा त्याची उणीव नाही भरून तो बैल टाकायची. असंच होता सरजा. हा. हे बैल बघितला आम्हाला तिथं त्याची आठवण ध्यानच झालं लगेच. म्हणजे हे बैल आपण घेऊ आता तसाच आहे त्या बैलाचा. म्हणजे प्रत्येक बँडराला बावधनच्या तुम्हाला उणीव वाचायची वासाची ह्या वर्षी काय उणीव वाचणार नाही वाचणार. तर ही कशी काय टिप लागली? तो बैल पण आम्ही आता हाय आप्पाच्या वाडीत आहे. तो बैल पण आम्ही मागाय गेलतो परत. तो मालकानं काय आम्हाला दिला नाही. म्हणलं द्यायचा नाही बैल. बर आता म्हणलं आपण एकदा दिला आहे. हा. दिल्यावर काय ते मालक आहे. बर. आणि आता हा बैल आपला तपास कसा लागला बैल हा? आता काय झालं बैल आम्ही तसे बरेच दिवस झाले शोधत. आपले बाळासाहेब चेअरमन, किरण चांदुर्णे, नितीन ठोंबरे, संजय केत्रे, आम्ही बरेच दिवस झालो बैल शोधत. उमेशी फोन करत होतो. चेअरमनला तर लय फोन केला सगळ्यांना. बैल आहे का कुठं तसा बैल. पण बैल काय आम्हाला भेटत नव्हता. मग आम्ही खाली गेलो. मग फिरत येऊ बैल आम्हाला मग एकदा जोडीदारांनी तिथले आम्हाला दाखवलं. आता बैल बघितल्यानंतर तुम्ही हा व्यवहारच करून घेऊन आला? हा व्यवहारच करून दिला. बरं. आता आपल्याकडे 2 बैल आहेत साधारण. हो. तर जोड लावायचं ठरवलेलं का कसं काय? नाही आपल्याला बेंद्राला बैल घ्यायचा होता. जोड लागेल न लागेल हे विचार फक्त आपल्याला बैल करंटचा पाहिजे होता. हा. हा. म्हणजे आपल्याला जी बावधनच्या बेंद्राला किंवा बगाडाला लागतो हा, तसा बैल तारखेला पाहिजे. हा. आता आपल्याकडे पहिला आहे बैल आहे बैल. तरी बी आपण घेतला हो. किंवा त्यातून ह्यात काय साम्य किंवा काय? त्या बैल पकडायच्या कामाला एक नंबर. हा. फक्त बेंद्रात आपला शांत शांत. चालतो. मग आपण म्हणलं आपल्याला करंटचा बैल एक आपला बेंद्राला असावा. तर आता हा बैल जर आपण बेंदूर त्यानं गाजवला तर बगाडासाठी हा बैल कुठं चालेल तुमच्या अपेक्षेने? कुठं बी चालणार बैल. शेंड्यापासून धुर्वीपर्यंत कुठं बी चालणार. म्हणजे त्या जरी समजा तो बैल उद्या आपण दिला तरी हा बैल आपण ते बैल आपण देतच नाही. देतच नाही नाही. ते बैल लय दिवस झालं मागते पण आपण ते देतच नाही. बरं. आता काय असं त्या बैलात आहे की तो बैल द्यायचा नाही? आता कर्नाटक आम्ही फिरलो ना द्यायची पण आम्हाला एक पण बैल तसा बघायला गावला नाही. त्या शरीराचा हा. मोठा जाड तसा एक पण बैल नाही. आणि ते बैल म्हणजे बघायच्या कामाला हुकमी असते. कुठं बी शेती कामाला बी बैल लय चालते. आणि बारक्या पोरांना नेणं कोणी सोडला तरी कोणा मारत नाही काय नाही. त्याचं गुण म्हणजे हा, नाही गुण आहे. त्यामुळं तुम्ही देत नाही. हा.
तर आता ह्या वर्षी बेंद्राची तयारी कशी नियोजन केली किंवा काय बाबा महाराष्ट्रात नव्हे तर आता देशात आपला बहुजनचा बेंदूर प्रसिद्ध आहे. तर त्या लागणारं बैलाला साहित्य किंवा वाजवणारे असतात तर त्यांचं नियोजन ह्या वर्षी कसं ठरलंय किंवा काय नियोजन आहे ह्या वर्षीचं आणि ह्या वर्षीची आपली नामांकित खरेदी झाली. यंत्राचं काय हलक्या बिलक्या आपल्या नेहमीप्रमाणे आहेत. फक्त आपलं काय केलेलं आहे, आपण 2 वर्ष आपल्या गावाने फटाकड्याच्या बंदी आणलेली. म्हणजे बंदी म्हणजे बैलवाल्यांनी ठरवलं की बाबा फटाकडे वाजवलं की बैल पळतात. वयस्कर माणसं ही बैल बघा येतात का नाही बेंदूर, त्यांना पळापळी होती, त्यांची माणसं पडतात बिडतात. म्हणून आपलं बैलवाल्यांनी ठरवलं की फटाकडे आपलं बंद करू गावाचं. म्हणून आता 2 वर्ष फटाकड्याचं बिटाकडे बंद केलेलं आहे. बरं आता तो निर्णय झालाय गावाचा केलाय किंवा खेळाप्रेमींनी केलाय, त्या निर्णयाला सहमत आहे का हो तुमचं? आहे. बरं आता- सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे ते. असं नाही की बाबा कोण नको म्हणते कोण नाही, सगळ्यांनी मिळूनच केलं. कारण काय होतं, वयस्कर माणसांची यांची पळापळ होती, माणसं पडतात, लागतं माणसांना, असं होतं ना. बरं आता बाकी गावात नवी बेंदूर निघतो पण बावधनचं असं काय वैशिष्ट्य सांगाल की बावधनचा बेंदूर हा लय प्रसिद्ध आता बघाल्यानंतर बावधनचा महाराष्ट्रात नव्हे तर देशात चर्चेत राहतो बेंदूर. हो. बौद्धांचं काय माहितीये का, जरी बाहेरनं माणसं बेंदूर बघाय बैल बघाय येतात तरी माणसांना काय लांब जायची गरज नसते. एका जागेवरती आपलं चावडी येऊन थांबलं का नाही, सगळी बैल तिथं बघायला गावतात गावात एका जागेवर. तसं आपण बाहेर बैल बघायला गेलो तर एक इथं बघायचा एक लांब बघायचा असं बघायला लागतं. जे आपल्या गावात एक आहे की एका जागेवर सगळी बैल येतात नाथांच्या दर्शनासाठी, त्यावेळेस सगळी बघायला भेटतात ती. बरं आता पहिली परंपरा कशी होती तीच तुम्ही चालवली का काय वेगळं पण केलंय? चालवली तशीच चालवली. पहिल्या रोडी कशा होत्या की बाबा कोणाचा बेंदूर निघाल्यानंतर निघायचा? पहिला तर आबाड्यांचा बेंदूर निघायचा पहिला, बरं. अजून बी त्यांचाच निघतो सुरुवातीला, मग त्या मागे बाकीच्यांचं निघतात. पहिला तर आबाड्यांचा बेंदूर जातो. बरं आता जर प्रेक्षकांना यायचं झालं जी हौशे नवशे आहेत, त्यांना जर बावधनचा बेंदूर बघायला यायचं झालं तर साधारण आपल्या चावडीवर किती वाजता यावं लागेल? त्यांना 12च्या दरम्यान चावडीवरती यावं लागेल. 12 साडेबाराच्या दरम्यान आली तर तिथनं पुढे सगळी बैल त्यांना एका जागेवरती उभं राहून सगळी बैल गावातली बघू शकते, ती बघता येते. तर आता बैलाचा हा सण येतोय समजा, तर आता बैलाला नंदीला समजा आदल्या दिवशी काय नियोजन असतं? बैलाला धुतलं जातं का बेंद्रा दिवशी धुतलं जातं? तुमचं नियोजन रुटीन कसं असतं? आम्ही अगोदर आदल्या दिवशी पण धुतो, हा. बेंद्रा दिवशी सकाळी धुतो, आदल्या दिवशी संध्याकाळी धुवून बिवून त्यांचं खांदबिंद मळून त्यांना असं हे निवड बिवड म्हणजे बाजरीच्या भाकरी द्यायचा गुळाचा काला करून चारते. संध्याकाळी खांद मळून दुसऱ्या दिवशी परत धुवायची असं नियोजन असतं. बरं आता पहिल्या वडिलांच्या काळातला बेंदूर आणि आता तुम्ही स्वतः लक्ष घातले ह्या खेळा क्षेत्रात, तर आताचा बेंदूर, तर ह्यात बराच जमीन आसमानचा बराच फरक आहे. तर बराच कसं वाटतंय? पहिल्या काळात बी बैल एवढी जातीची नव्हती, नव्हती. बैल होती बैलं मोठी चांगली किंवा होती. चांगली होती, सर्व होतं. पण आता बैलाला काय झालंय, आता एक ही ट्रेंड आला की ही जात चालती किंवा हा. त्या वंशावळीचा बैल चांगला चालतो. तर आतापर्यंत तुम्ही सर्वात कुठल्या जातीचा बैल तुम्हाला अनुभव आला की चांगला चाललाय आपल्या बावधन बागाडात असेल किंवा बावधन बेंद्रात असेल, कुठल्या जातीचा बैल? बैल चांगली म्हणजे कडवा बैल पाहिजे, कोसा कडवा असेल बैल तर चांगला हे करून. बरं आता ह्या बैलाचं घेताना तुम्ही प्रामुख्यानं काय बघितलं? आता बैल जराशी आपण थोडासा खराब आहे हा. किंवा आपल्याकडे आल्यानंतर तेव्हा आपलं इथं तयार होणार आहे किंवा आपण त्याला खाया पाणी घालून त्याला चांगल्या पद्धतीचं त्याला ताकद आणणार आहे. हा बैल आम्ही बघितलं म्हणजे बैल गेल्या आम्ही बघितलं, पसंत पडला आम्हाला. बैल शिंग तोंड चांगले, हा. जात चांगली आहे, तळाखोराला बैल चांगला आहे सगळं, कुठंच बैल चुकलेला नाही. फाउंडेशन बिउंडेशन बैलाला सगळं जिथले तिथे, मालकाने आणि बैलाला करंट पण आहे चांगला. असं नाही का की बाबा बेंद्राला घ्यायचंय म्हणजे वाजवून बघितलं नाही, तिथं नाही. किंवा असं त्याच्या व्हिडिओ व्हायरल झाले तर आपल्याला त्यांच्याच मालकानं आपल्या पेजला स्टोरी मेन्शन केली. तसं- त्यांचा बेंदूर वेगळा असतो. हा वेगळा असतं, आपला वेगळा असतं. तर काय तिथला बघितलाय कधी तुम्ही बेंदूर? नाही असं कधी कधी आलाय का योगा? नाही कधी बघणार. बरं. मालकानं काय सांगितले बैलाची खात्री? मालकानं बैल चांगला आहे, म्हणजे कामाला चांगला आहे, काय नाही अडचण बैलाची. आता बैलाचं प्रामुख्यानं तुम्ही पसंत केलाच की आपल्या पहिल्या बैलाला जोड लागतोय असं तुम्हाला म्हणजे घेताना ठरवलं होतं, हो. त्या हिशोबानंच तुम्ही घेतलाय. आता आपल्याकडे कसे पहिल्यापासून बैल आहेत, आजोबांच्या काळापासून. आमच्या वडील चुलता आम्हाला सांगतात ना आता अजून, किंवा आमच्या आजोबांनी पहिलं 72 रुपयाचा बैल आणला होता त्या काळात. हा त्या काळात. बर. त्या काळात 72 रुपये बैल आणला होता. मग त्या त्यावेळेस बैल म्हणजे 72 रुपयात माहिती त्यावेळेस लय पैसे लय झाले. पैसे झाले. आता काय असं माणसाला वाटतं, पण त्यावेळेस लय पैसे झाले ते 72 रुपये. 72 रुपयापासून बैल आणली. बरं आता ही बैलाचा नाद करत असताना वडिलांचं मार्गदर्शन लागत असेल तुम्हाला.
पण असं कधीतरी वडिलांना वाटत असेल की आपल्यापेक्षा का 4 पटीनं पोरग चांगलं पारखून बैल आणतं. नाही घ्या असं कधी चर्चा होती का तुमची होती बाबा की. हा बैल पण तरी चांगला? पण आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करून बैल दाखवतो किंवा व्हिडिओ काढून पाठवतो बाबा असं असं आहे बघा. कसं आहे सगळ्याच्या विचारानं झालेलं कधी बी चांगलं असतं. हो बरोबर आहे. आणि आता जेणेकरून खिलार क्षेत्रात बरीच अशी मंडळी आहेत, तुम्ही खाली जाता हा. बैल बघाय, मग एकमेकाचं मत होतं घ्यायचा न घेता. आता ह्या बारीनं तुम्ही थोडीच जण गेलता. आम्ही 4 जणी गेलो होतो. बरं. 4 जणी गेलतो. युवा अस्कर, नितीन ठोंबरे, संजय कचरे, मी, हा आम्ही 4 जणी गेलतो. आमचं अचानक ठरलं. आम्ही काय बैल अगोदर हे बघितला नव्हता. हा अचानक गेलो म्हणलं चला जाऊन येऊ आता खाल्लं. मग गेलो तिथे गेले आमचं जोडीदार एक आहे. मग त्यानं आम्हाला हा बैल दाखवला. बरं. आता आता बैल आपल्या चांगला आहे तुमच्या कामाचा, न्याय एवढा बैल माझ्या ह्याच्यावर नाही म्हणलं माझी स्वतः. बरं. तर ह्या अगोदर आपण कुठं कुठं बैल बघितली? त्या अगोदर बरीच बैल बघितले. 2 महिने झाला आम्ही बैल शोधत होतो. बरं. पण आपल्याला बैल काय तसा असा म्हणजे पाहिजे असं भेटत नव्हता. ते आता भेटलंय हा आपल्याला. भेटला आपल्या मनासारखा बैल भेटला. तर आता ह्या बेंद्रानिमित्त सर्व प्रेक्षकांना काय आव्हान कराल की बाबा बेंदूर येण्यासाठी तुम्ही सांगा सर्वांना की बाबा किती तारखेला आहे, कसं नियोजन असणार आहे? 27 तारखेला सगळ्यांना बावधनचं बिंदू पाहण्यासाठी यावं. 12च्या दरम्यान 12-1च्या दरम्यान यायला पाहिजे. सगळ्यांना आवर्जून खिल्लार प्रेमीने उपस्थिती लावावी. चालतंय. हो. थांब थांब थांब. येऊ द्या येऊ द्या, असंच येऊ द्या. घे अंगला ह्या कडच्या ये. हा आता काय गावत नाही ते आता.